काल भारतीय जनता पार्टीची कोर कमिटीची बैठक झाली आणि ह्या कोर कमिटीमध्ये माननीय कृपा शंकरजी त्या कोर कमिटीचे प्रमुख होते आणि ते काल सगळ्या उमेदवारांची मुलाखती घेत होते, चर्चा करत होते। माझ्या लक्षात आलं की कृपा शंकरजी काही काळी काँग्रेसचे मंत्री होते आणि त्यांच्यावर प्रचंड भ्रष्टाचाराचा आरोप झाला आणि भारतीय जनता पार्टीने त्यांना जेलच्या दारापर्यंत नेऊन सोडलं होतं आणि जेव्हा ते भारतीय जनता पार्टीत गेले त्यावेळेला त्यांना गेल्यानंतर आज ते भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी म्हणून महाराष्ट्रात फिरतात। काल पुणे शहरामध्ये त्या कोर कमिटीचे प्रमुख कृपा शंकरजी होते आणि ते भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना विचारत होते की तुम्ही काम कसं करणार, तुम्ही म्हणजे सगळी माहिती घेत होते। त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आजी माजी नगरसेवक पदाधिकारी आणि त्यांच्यासमोर कृपा शंकरजी बसले होते। म्हणजे कृपा शंकरजींवर एवढे मोठे गंभीर आरोप होते, कोट्यावधी रुपयाची माया जमवली, त्यांना काँग्रेस सोडायला लावली आणि आज ते भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीचे प्रमुख होते आणि मग पुणेकर आमचे अख्खे बघत होते की कृपा शंकरजी भ्रष्टाचारी माणूस ज्यांनी कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केला आणि तो पुण्याचा उमेदवार ठरवणार आहे। म्हणजे पुणेकर आता हुशार आहेत, पुणेकर चाणक्य आहेत, पुणेकरला सगळ्या गोष्टी कळतात आणि कृपा शंकरजी जर उमेदवार ठरवत असतील तर भारतीय जनता पार्टीचा स्तर किती खाली गेला आहे याचं उदाहरण काल पुणेकरांनी बघितले। माझं मत आहे कृपा शंकरजी हे कायम पुण्यामध्ये राहावेत आणि ही लोकसभेची निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखालीच झाली पाहिजे आणि पुणेकर त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही हे माझं कार्यकर्ता म्हणून मत आहे। नाही बघा, मी माझ्या पक्षाला उमेदवारी मागितली, माझ्या पक्षाने उमेदवार दिली तर मी माझ्या 9 निवडणुका झाल्यात आणि मी पुण्यनगरीमध्ये वर्षानुवर्ष काम करतोय। पुणेकरांची नाळ माझ्याबरोबर जोडली गेलेली, जर पक्षाने विश्वास ठेवला तर मी तो सार्थ केल्याशिवाय राहणार नाही। बघा, निवडणुका चालू होऊ द्या, पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला तर ही निवडणूक तुम्हाला पुणे शहर आणि पुणेकर हातात घेतल्याशिवाय राहणार नाही। कारण सातत्यानं माझ्या 9 निवडणुका हे पुणेकरांनी हातात घेतल्यात। सर्वसामान्य कार्यकर्ता एका छोट्या कुटुंबातला आहे आणि छोट्या कुटुंबातल्या कार्यकर्त्याला नगरसेवकापासून आमदारकीपर्यंत हे लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे, मला संधी दिलेली आणि पुढेही संधी देतील असा मला विश्वास आहे। पण माझ्या पक्षाने मला उमेदवारी दिली तरच। पक्षाने तयारी करायला सांगितली आहे का तुम्हाला? नाही, अजून पक्षाने अशी काही तयारी करायला सांगितली नाही, पण मी माझी मागणी नोंदवलेली आहे की मला उमेदवारी दिली तर मी निवडणूक चांगल्या पद्धतीने लढेल, एवढं पक्षाला मी सांगितलं। हिंदुत्ववादी संघटनांनी देखील पाठिंबा दिला आहे। तुमच्या मतदारसंघात येणारा उमेदवाराची तिढा सुटत नाहीये, तो तिढा आहे तर फक्त दंगेकर सोडू शकतात अशी तर हिंदुत्ववादी संघटना। बघा, माझा DNA छत्रपतींचा आहे, माझा DNA प्रभू रामचंद्राचा आहे, पण छत्रपतींनी पुण्यामध्ये पुणे शहर उभं करताना त्याच कसबापेठमध्ये अनेक मंदिर मस्जिद असेल त्यांना संरक्षण दिलेलं हा इतिहास आहे आणि छत्रपतींनी सर्वसमावेशक स्वराज्य उभं करण्याकरता सर्व जाती धर्माला एकत्र येऊन हे स्वराज्य उभं केलं आणि त्यांच्याच क्षत्रिय, आम्ही क्षत्रिय आहोत, त्यांच्याच वंशज आहोत। त्याच भागामध्ये मी गेली 25 वर्ष नगरसेवक म्हणून काम करतोय आणि त्यामुळे छत्रपतींचा जो आदर्श आहे तो माझा त्यांचाच आदर्श माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मला एक तो मिळालेला आणि त्याच पद्धतीने आम्ही काम करणार आहोत। दंगेकर साहेब, ड्रग्स खरं तर तुम्ही हा पुण्यातला महत्त्वाचा विषय काढला होता आणि त्यानंतर पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्सवर आता कारवाई होताना पाहायला मिळते। आता अशी देखील एक आहे की ज्या पद्धतीने महाराष्ट्रात ड्रग्सचं जे रॅकेट चालतं आणि या रॅकेटसाठी 50 लोकांची यादी देखील पोलिसांच्या हाती लागलेली आहे। मी विधानसभेत लोकप्रतिनिधी झाल्यानंतर सातत्यानं महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रातल्या अनेक खेड्यापाड्यामध्ये ज्या पद्धतीनं अंमली पदार्थ विकली जातात, ललित पाटील सारखा ससून हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीनं तिथं अंमली पदार्थ विकत होता आणि तिथं डॉक्टर संजीव ठाकूरांना त्या ठिकाणी अटक आजपर्यंत केली नाही। पुणे पोलिसांनी हवालामध्ये त्यांचं नाव टाकून शासनाकडे पाठवलं आहे, शासन यांना पाठीशी घालते आणि संजीव ठाकूरला अटक केली नाही। पण मी सातत्यानं हे बोलतोय की पुण्यनगरीमध्ये, महाराष्ट्रामध्ये, पुणे शहरामध्ये आमची तरुणाई बिघडवायचं काम हे शासन स्तरावर होतं आहे आणि आज पुणे शहरामध्ये पबला 1:30 वाजेपर्यंत परवानगी दिली। आमची मागणी आहे की पब संस्कृती पुण्यात नाही पाहिजे।
कारण पब संस्कृती आज पुणे शहरामध्ये विद्येचं माहेरघर आहे. ह्याच्यामध्ये लाखो विद्यार्थी आज पुणे शहरामध्ये शिकायला येतात. भारतातले अनेक विद्यार्थी येतात, भारताच्या बाहेर परदेशातले बी विद्यार्थी येतात. आणि मग आमच्या पुणेकरांची ओळख पब होणार आहे का, ह्याचा माझा कार्यकर्ता म्हणून विरोध आहे. आणि ज्या पद्धतीनं 4,000 कोटीपेक्षा जास्त अंमली पदार्थ मग नाशिक असेल, संभाजीनगर असेल, कुरकुम असेल, दौंड असेल, ह्या भागामध्ये इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये जर अंमली पदार्थ सापडत असेल तर मग पोलीस यंत्रणा करते काय, पोलीस यंत्रणेमधल्या असणारे गुप्तचर संस्था करते काय. हे काही एका दिवसात कारखाने तयार झालेत का, तर नाही. मागच्या आठवड्यामध्ये वेताळ टेकडीमध्ये 2 मुली अस्वस्थ लोळत होत्या. म्हणजे आम्ही पुणेकर म्हणून, एक कुटुंब प्रमुख म्हणून किती दुःख आणि किती वेदना होत असेल ते आम्हाला माहिती आहे. कारण तिथे शेवटी आमच्या मुली दिसत आहेत आणि आमच्या मुली दिसत असताना आम्ही उघड्या डोळ्यांनी एखादा महसूल मिळत असेल, एखाद्या पबमधनं सरकारला पैसे मिळत असेल तर आमची मुलं रात्री 1:30 वाजता रस्त्यावर लोळताना आम्ही बघायची का. हा प्रश्न माझा सरकारला आहे, हा गृह खात्याला आहे आणि पुणे पोलिसांना आहे. आमची मुलं रात्री उघडी नागडी जर पडत असेल पबच्या बाहेर तर हे दुःख आहे. आणि पुणे शहरात छत्रपतींचं पुणे, सावित्रींचं पुणे ना अशा पद्धतीमध्ये पब ही संस्कृती बंद झाली पाहिजे. हुक्का पार्लर संस्कृती बंद झाल्या पाहिजे अशी माझी मागणी ती कायम राहणार आहे. नाही आता ह्याच्यामध्ये काय बोलणार नाही, कारण आता तो राजकीय स्तर फार ढासळल्यागत झालेला आहे आणि त्यामुळे ह्याच्यावर काय बोलणार नाही मी. पण मला एक कळतं की मी पुणेकर आहे, पुणेकरांचा उमेदवार आहे. पुणेकरांनी मला आशीर्वाद दिलेत आणि ते आशीर्वाद इतके प्रचंड आहेत की गेली 30 वर्ष मला सातत्यानं माझी झोळी त्यांनी मतदानाच्या रूपाने भरून ठेवली. ती उतरत नाही आणि ती उतरत नसल्यामुळे माझ्यावर कुठले आरोप करायची संधी मिळत नाही. पण असे काहीतरी आरोप करतात, पण मला त्याच्यावर काय बोलणार नाही. लोकसभेला धंगेकर पॅटर्न पुन्हा एकदा दिसणार. धंगेकर हा लढणारा कार्यकर्ता आहे आणि निवडणुका हा मला काही नवीन नाहीत. मला उद्या जरी पक्ष म्हणला तरी मी लगेच तयारी आहे. आणि लढणाऱ्या कार्यकर्त्याला कोणाची पुणेकर बरोबर आहेत, जनता बरोबर आहे आणि मी पुणेकरांचा उमेदवार म्हणून राहणार आहे. त्यामुळे मला काय अडचण वाटत नाही. काँग्रेसनं तिकीट नाही दिलं तर काय म्हणतो? काँग्रेसच्या उमेदवाराला विजय करण्यासाठी कष्ट करणार, त्याला निवडून आणण्याचा पूर्णपणे माझ्याकडनं कुठली हे राहणार नाही, त्रुटी राहणार नाही की त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार. पुण्यातली बातमी करतो, रिलायन्स समूहाकडे सर्वाधिक म्हणजे 650 कोटींची मिळकत कर थकबाकी आहे. ते 1,000 पर्यंतच्या थकबाकीदार आहेत. त्यांचे 500 कोटींपेक्षा जास्त थकबाकी आहे. महापालिकेने ही आकडेवारी करत दिलेली आहे आणि पुणे सुद्धा समोर आले. मात्र ही थकबाकी अनेक वर्षांपासून क्लिअर होते. बघा रिलायन्सला काय काय दिलंय या शासनाने, केंद्र शासनाने, पुणेकरांनी, आपल्याला माहिती असेल, मलाही माहिती आहे की सगळ्या ज्या महानगरपालिकेच्या सवलती असतील, रस्त्यावर खड्डे बांधायचे असतील, चॅनल टाकायचे असतील, वायरिंग टाकायचे असतील, ह्याच्यामध्ये सवलत देण्याचं काम राज्याने केलं, केंद्राने केलं, पुणेकरांनी केलं. रिलायन्सला ह्या भारतामध्ये दत्तक घेतलेलं आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं रिलायन्स हे देशामध्ये उद्योगपती जो आहेत यांनी मांडीवर घेतलेले आणि गोरगरिबांचा गळा घोटण्याचं काम हे शासन करतं आहे. पुणेकर करतात. 5-10 हजार रुपये जर एखाद्या करदात्याकडे शिल्लक राहिले त्याच्या परिस्थितीमुळं तर त्याच्या घराला, त्याच्या दुकानाला कुलूप लावलं जातं. पण एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये ह्या महानगरपालिकेमध्ये देणेकरी असलेल्या माणसांना सूट मिळली जाते. म्हणजे गरिबांचं सरकार नाही आहे, हे मोठ्यांचं सरकार आहे, अंबानी आणि अदानींचं सरकार आहे. आणि पुणे महानगरपालिकेमध्ये ज्या ज्या सवलती देण्यात आल्या त्याचा जर पाडा वाचला तर तुम्ही थक्क होता. इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये त्यांना शासनाचं कव्हर आहे, केंद्राचं कव्हर आहे आणि गोरगरिबांना अन्याय करणारं सरकार आहे. महानगरपालिकेमध्ये बी तेच चालतंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.